साहेब, अहो तेव्हा जर तुम्ही सदा सरवणकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला नसता. तुम्ही केलेलं पाप आहे. भुक्तम कुणाला सांगताय तुम्ही? ते त्यांनी आम्हाला सांगायचं. काय काय बोलतात माणसं, काय काय सांगतात. ते म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवलंय, असा महाराष्ट्र नव्हता, हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो, सकाळी सकाळी शपथविधी करतो, पुन्हा घटस्फोट घेतो, मग दुपारी. अरे हो 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 कळलं आम्हाला. काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का? मिमिक्रिया तुम्हालाच करता येतात का? हाँ, हमने अभी हमारे हुनर दिखाए कहाँ है. इथं अजून एक उमेदवार आहे जे राजपुत्र आहे आणि त्या राजपुत्र उमेदवाराच्या साठी नावात बाकी स्थान असलं तरी नसलं तरी जाऊ दे, पण नावात राज असणारी माणसं तिकडं सभा घेत आहेत. आणि मग त्या सभा घेणाऱ्या लोकांनी काल परवा कुठेतरी वरळी बोरिवली इकडे तिकडे जाऊन काही मुद्दे मांडले. ते म्हणाले मी माझ्या पोलीस भावांच्यासाठी उभा राहणार आहे. अच्छा, तुम्ही तुमच्या पोलीस भावांच्यासाठी उभं राहणार आहात. मग जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता, पोलीस पत्नींचा अपमान होत होता, तेव्हा तुम्ही कृष्णकुंजच्या बाहेर का निघाला नाहीत, का बोलला नाहीत त्यावेळेला तुम्ही? जर पोलिसांच्या अपमानाबद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते तर पोलिसांचा धाक राहावा यासाठी तुम्ही का विशेष प्रयत्न केले नाही? काय केलं सत्ताधारी आमदारांनी? हा सदा सरवणकर बोलायची इच्छा नसते हो राव. म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो को दिया है, कैसे कैसो को दिया है. आयला ज्यांना कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हता त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ऐपत ज्या मातोश्रीने तयार केली त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात. ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं, इथं महिला वॉर्ड होता, महिला वॉर्ड राखीव पडलाय म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला, तिकडच्याचं तिकीट कापलं, आमदारकीला आमच्या विशाखाताईंचं तिकीट कापलं. ह्याला किती पदं द्यायची, किती भूक असावी माणसाला, किती भूक असावी. पण एवढी भूक असून सुद्धा हा भूक क्षमतच नाही. पोट किती मोठं, पोट क्षमतच नाही त्या सगळ्यांच्या सोबत. बरं त्या सदा सरवणकरने जेव्हा हवेत गोळीबार केला तेव्हा तेव्हा कृष्णकुंजवाल्यांना का आठवण आली नाही बरं की लॉ अँड ऑर्डर बिघडत आहे हा आणि सदा सरवणकरच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. राज साहेब, अहो तेव्हा जर तुम्ही सदा सरवणकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला नसता. तुम्ही केलेलं पाप आहे. भुक्तम कुणाला सांगताय तुम्ही? ते त्यांनी आम्हाला सांगायचं. काय काय बोलतात माणसं, काय काय सांगतात. ते म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवलंय, असा महाराष्ट्र नव्हता, हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो, सकाळी सकाळी शपथविधी करतो, पुन्हा घटस्फोट घेतो, मग दुपारी. अरे हो 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 कळलं आम्हाला. काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का? मिमिक्रिया तुम्हालाच करता येतात का? हा, हमने अभी हमारे हुनर दिखाए कहाँ है. अरे दादा, तुम्हाला जर एवढं वाटत होतं की महाराष्ट्राचं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे, दुपारचाही शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे, तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला, हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला, जो माणूस आधी निवडणुकीच्या आधी सांगत होता 70,000 करोड का सिंचाई का घोटाळा, जो माणूस इथे सांगत होता 70,000 कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला तर आम्ही सत्तेत आल्यावर चक्की पीसिंग पीसिंग अँड पीसिंग. अहो तोच माणूस पहाटं पहाटं किसिंग किसिंग अँड किसिंग करत होता. त्याच्यावर तुम्हाला बोलायचं सुचत नाही का? अजित पवारवर बोलायचं सुचतंय तुम्हाला, पण देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी? काय ईडीची नोटीस वाचवण्यासाठी? म्हणजे आम्ही काय इतकेही दूधखुळे नाहीत, आम्ही काय धोत्रावर इन करत नाही का डोसक्याला गोड तेल लावत नाही. आम्हाला बी कळतंय की राव की तुमचं नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते. महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला चाललंय. होय, महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला चाललंय. कुणी कुठेही जातो, कुणी कुठेही येतो, कुणी कुणाचं चिन्ह पळवतो. अच्छा, खरंच तुम्हाला असं वाटतंय कुणी कुणाचं चिन्ह पळवतो वगैरे आणि हे वाईट वाटतंय तुम्हाला? अव राज दादा, अव तुम्हाला जर एवढं वाईट वाटत असेल
तर मग ते चिन्ह पळवून गद्दारी करून कपट कारस्थान करून जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही, एकनाथ शिंदेचं चुकलं. अहो मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी 50 वेळा उंबरा झिजवायला कशापायी गेलात तुम्ही? कशापायी? फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावं म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागेवरच्या मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा वाचवायचा प्रयत्न करता. आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार कळतं आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा अभ्यास आहे. हे आव्हान बंद करा. ते सांगताहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या, फक्त एकदा. किती दिवस झाले, किती दिवस झाले देवा. हजारों ख्वाहिशें ऐसी है कि हर ख्वाहिश पर दाम निकले. म्हणजे ते एक फार चांगली ओळ आहे बरं का. जो पूरी न हो सकी वो आस हूँ मैं, जो पूनम न पा सकी वो रात हूँ मैं, जिंदगी कहकर न इसे रुस्वा कर, जो बिन कफन के चली वो लाश हूँ मैं. किती वेळा म्हणायचं की मला महाराष्ट्राची सत्ता द्या, मी बदलतो. दादा अहो तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू हो. अहो पण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत. तुम्ही दर वेळेला बिनशर्त पाठिंबा देणार, दर वेळेला कसं काय बरं, कसं व्हायचं? त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात तर उतरावं लागेल ना. अहो तुम्हाला तुमच्या एका लेकराच्या जागेसाठी सदा सरवेंकरवर दबाव आणावा लागतो. तुमची एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या. राज साहेब तुमचं राजकारण महाराष्ट्राला कळलंय. तुमचं राजकारण हे महाराष्ट्र हिताचं नाही, तुमचं राजकारण हे मनसैनिकांच्याही हिताचं नाही आणि फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे तुमचं राजकारण जात नाही, त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. काल परवाचे भाषणात सांगत होते, आताही सांगतील ते, आताही कदाचित बोलतच असतील. आणि सगळे कॅमेरेवाले राज साहेब काय बोलतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. अरे कुणाचं लक्ष नसते, कुणाचं लक्ष नसते. काय घेणं आहे कुणाला, किसमे गलबाला काय घेणं देणं आहे कुणाला. काय बोलणार, हे महाराष्ट्राची उत्सुकता आहे, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार, हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात, सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजेत. कोळीवाड्यातल्या लोकांनो, हे माझ्या कोळी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये, तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे. कुठं सांगतायत? सभांमधून. दादा अहो शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे, पण तो कोण आहे त्याचं नाव घ्यायची हिंमत करा की त्या शत्रूचं नाव अदानी आहे हे का छाती ठोकपणे सांगत नाही. त्या शत्रूचं नाव अदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्यात टाकत बोलावून घेतलाय. यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात? आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल, ते म्हणतात ना काहीतरी ती शोले मधला डायलॉग, कहना क्या चाहते हो, कहना क्या चाहते हो. या इतक्या संभ्रमित अवस्थेत जर तुम्ही असाल तर मतदारांनी तुमच्या कुठल्या भूमिकेचा म्हणून कुठल्या भूमिकेला स्वीकारत तुम्हाला मत द्यायची बरं? काय म्हणजे काय बोलावं, त्याला काही लिमिट नाही. दादा हो, कोळीवाड्याच्या संबंधाने तिकडे कॉफर्ट मार्केट विटी आणि तिकडचा जो एरिया आहे त्या कॉफर्ट मार्केटच्या समोरचं मोठं मार्केट, जिथे की आमचे कोळी बांधव मच्छीचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा सगळा बिझनेस करतात, तिथे फक्त आणि फक्त तुमच्या मासळीचा वास येतो. त्यामुळे आमचे बाकीचे बिझनेस बंद होतील म्हणून त्यांचा सगळा तो बिझनेस जेव्हा हटवायला लागले आणि त्यांना तिथे जागा देत नाहीयेत, त्यावर हे राजदादा काहीच बोलत नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की त्या सगळ्या कोळी बांधवांच्यासाठी ताकदीनं आमचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे उभे राहिले. नुसते उभे राहिले नाही तर कोळीवाड्यांना मी अजिबात कोस्टल डेव्हलपमेंटचा भाग होऊ देणार नाही. मी एकाही कोळीवाड्याची जागा कुणाला हिरावून घेऊ देणार नाही. कोळीवाड्यांची जी त्यांची पारंपरिक जागा आहे ते पारंपरिक कोळीवाडे ॲज इट इज राहतील. यासाठी गरज पडली तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ, आम्ही कोर्टाची लढाई लढू असं म्हणत त्यांनी कोर्टामध्ये दावा ठोकला. राजदादा तुम्ही ह्याच्यातलं काहीच केलं नाही. तुम्ही आपलं नुसतंच बोलाचीच कडीन बोलाचाच भात आणि तुम्ही नुसते आपले शाब्दिक बुडबुडे सोडत राहिलात. पण कोळीवाड्याचा खरा प्रश्न जर समजून घेतला असेल तर तो आदित्यजींनी समजून घेतला.